पुण्यातल्या बेकायदा पबवर सुद्धा कारवाईचा धडाका सुरू आहे। शहरातील आणखीन 66 पबवर कारवाई होणार आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे। जिल्हाधिकारी सुहास दिवसेंना कारवाईबाबतचा प्रस्ताव दिला जाणार आहे। पुण्यातील हिट अँड रन प्रकरणानंतर कारवाईला आता वेग आलेला आहे। अमोल, नक्कीच लागवी याआधी सुद्धा 66 पब आणि बार हे पुणे शहरातले बंद करण्यात आलेले होते। 2 दिवसापूर्वी आपण पाहिलं की सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर यांनी राज्य उत्पादन शुल्काच्या कार्यालयामध्ये जाऊन अधीक्षकांना जाबही विचारलेला होता। अनेक पब आणि बार आहेत ते अनधिकृतपणे सुरू आहेत आणि त्यांच्याकडून हप्ते घेत जात आहेत अशा पद्धतीचा आरोप आहे, तो सुद्धा करण्यात आलेला होता। आणि काल आपण पाहते मुंबईमध्ये शंभूराज देसाई यांनी याबाबतची एक बैठक घेतलेली होती आणि या बैठकीनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने 66 पब आणि बार यांची यादी आहे ती पुणे शहरातल्या तयार केलेली आहे आणि ही यादी आज जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना देण्यात येणार आहे आणि त्यानंतर सुहास दिवसे याबाबतच्या कारवाईचे आदेश हे देऊ शकतात आणि त्यामुळे आतापर्यंत जवळपास 130च्या पुढे पब आणि बार हे पुणे शहरातले बंद होणार आहेत। याआधी 66 पब आणि आता पुन्हा एकदा 66 पब आणि बार यांच्यावरती कारवाई केली जाणार आहे आणि त्यामुळे पुण्यातली पब संस्कृती ही पूर्णपणे संपुष्टात यावी किंवा जे अनधिकृतपणे सगळी पब संस्कृती चालू आहे त्याच्यावरती लगाम बसावं यासाठी खरं तर हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि सातत्याने पब मधल्या ज्या घटना समोर येताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे आज हा जो अहवाल आहे तो राज्य उत्पादन शुल्क विभाग हा जिल्हाधिकारी यांना दिला आणि त्यानंतर पुढची कारवाई आहे ती सुद्धा केली जाणार आहे। निश्चित। अमोल, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।